वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. भगवान परमात्मा अनेक त्या ठिकाणी कल्पामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अवतार धारण करतो. प्रत्येक कल्पामध्ये रावण वेगळा आहे, कुंभकर्ण वेगळा आहे, राम वेगळा आहे. प्रत्येक कल्पातल्या अवताराची कथा वेगळी आहे. पुराण वाचल्यानंतर लोकांना असं वाटतं हे खरं का ते खरं, तर कल्पभेदामुळे त्या घटना सांगितलेल्या असतात. एका कल्पामध्ये कश्यप आणि आदिती यांनी तपश्चर्या केली आणि देवा तुम्ही आमचा पुत्र होऊन या, मुलगा होऊन या अशी प्रार्थना केल्यावर भगवान म्हटले की तुम्ही दशरथ, कौशल्या व्हा, मी राम होतो. त्यांच्याकरता सुद्धा एका कल्पामध्ये अवतार. एका कल्पामध्ये जलंधर नावाचा दैत्य होता, त्याला मारण्याकरता म्हणून भगवान परमात्म्याचा अवतार आहे. त्याची पतिव्रता असलेली पत्नी वृंदा तिने शाप दिला म्हणून भगवंताचा अवतार आहे. भगवान शंकर पार्वतीला ती कथा सांगतात. एक कल्प सुर देखी दुखारे, समर जलंधर सन सब हारे. श्री राम जय राम जय 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 राम. शंभु कीन संग्राम अपारा, तनुज महाबल मरहि हमारा. श्री राम जय राम जय जय राम. 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 जालंधर नावाचा दैत्य होता आणि त्याने सगळ्या देवांना त्रास द्यायला सुरुवात केली. देवांच्या बरोबर त्याचं युद्ध झालं. युद्धामध्ये साक्षात भगवान शंकर देवाच्या बाजूने लढण्याकरता आले, पण युद्धामध्ये तो शंकरांना सुद्धा पराजित होऊ शकला नाही. असं कोणतं बल त्याच्याकडे होतं की ज्यामुळे तो पराजित होऊ शकत नव्हता. दैत्य होता, असुर होता, परंतु त्याची जी पत्नी होती ती महान पतिव्रता होती. परम सती असुराधिप नारी, तेही बलताही न जितही पुरारी. महान अशी पतिव्रता, तिचं नाव होतं वृंदा. आणि त्या पातिव्रतेच्या सामर्थ्यामुळे त्याला काहीच होत नव्हतं. काही काही लोक असे विचित्र असतात, काही खातात, काही पितात, कुठेही पडतात, पण त्यांना काहीच होत नाही. का काही होत नाही? घरच्या त्या माऊलीचं तप असतं. त्या तपाच्या बलावर तो काय असतो, कसाही वागतो तरी चांगलं होतं, त्याचं वाचतो तो. कारण पतिव्रतेमध्ये फार मोठं सामर्थ्य सांगितलंय. तुका म्हणे पतिव्रतान तिची देवावरी. आपल्या भारतीय धर्मामध्ये अशा काही पतिव्रता होऊन गेल्या. सावित्री नावाची पतिव्रता होऊन गेली. तिने सत्यवान नावाच्या आपल्या नवऱ्याला यमाच्या तोंडातून बाहेर आणलं. वट सावित्रीची आपल्याकडे पूजा करतात. तो बाहेर निघाला का त्याच्या गळ्यामध्ये एक माळ घालायची. तिच्या पातिव्रत्याच्या सामर्थ्यामुळे त्याला काहीच होत नव्हतं. देव सुद्धा त्याला मारू शकत नव्हते. सगळे भगवान परमात्म्याकडे आले, भगवान विष्णूंच्याकडे आले, म्हणायला लागले देवा आता काय करायचं. त्या आसुराने मात्र अनेक पतिव्रता भ्रष्ट करायला सुरुवात केली.
अनेक देवांना त्रास दिलाय, देवांच्या स्त्रिया त्याने पळवून नेलेल्या आहेत. तो मारला जात नाही, त्याची पत्नी पतिव्रता आहे. भगवान परमात्मा म्हटले ठीक आहे, आता मलाच त्या ठिकाणी जावं लागेल. म्हणून भगवान परमात्मा त्या जालंधराच्या घरी गेले. तो रणांगणावर गेलेला असताना आणि भगवान परमात्म्याने त्या जालंधराचा वेश धारण केला आणि त्या पतिव्रतेला स्पर्श केला. परस्पुरुषाचा स्पर्श झाल्यामुळे तिचं पातिव्रत्य काय झालं, भ्रष्ट झालं. आणि तिकडे तो जालंधर समरंगामध्ये मरण पावला. पण मरण पावल्यानंतर त्याची आरोळी हाक हिला इकडे ऐकायला आली. ती म्हणायला लागली, माझा पती तिकडे मरण पावला, त्या अर्थी तुम्ही कोण, तुम्ही कोण असं म्हटल्यानंतर भगवान विष्णू तिच्या बरोबर समोर उभे राहिले, शंख चक्र गदा पद्मधारी. ते म्हटले, देवा मला तुम्ही कपट वेशाने फसवलं आणि माझ्या पतीला मारलं. मी तुम्हाला शाप देते, जसा मला माझ्या पतीचा वियोग धारण करावा लागला तसा तुम्हाला सुद्धा तुमच्या पत्नीचा वियोग होईल. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला सुद्धा तुमच्या पत्नीला सुद्धा कपट वेशानेच राक्षस पळवून नेते. भगवान परमात्म्याने तिचा शाप स्वीकारला. तो जो जालंधर नावाचा दैत्य होता, त्याच्या लक्षात आलं की आपल्याला कपटाने भगवान परमात्म्याने मारलंय. तो जालंधरच पुढच्या जन्मामध्ये रावण झाला आणि भगवान परमात्म्याच्या पत्नीला त्याने काय नेलं, पळवून नेलं. मागच्या जन्माची वासनाच पुढच्या जन्माला कारणीभूत होती. जन्म घेणे लागे म्हणून तो रावण झाला आणि भगवान परमात्मा राम रूपाने त्या ठिकाणी प्रगट झाले. कोणी असं म्हणेल का हो, भगवान परमात्म्याने त्या पतिव्रतेचं पातिव्रत्य भ्रष्ट केलं, थोडासा अधर्मच केला. एखाद्या पतिव्रतेला जाऊन स्पर्श करणं धर्म का अधर्म? वरवर दिसायला जरी अधर्म दिसला तरी तो अधर्म. अधर्म काय आणि धर्म काय आपल्याला कळत. खरं बोलणं धर्म का अधर्म? कमीत कमी कथेत बसल्यावर तरी आपल्याला बोलायला हरकत नाही. खरं बोलणं धर्म का अधर्म? बाहेर गेल्यावर जे व्हायचंय ते हो. खरं बोलणं धर्म आहे. पण आपल्याला सगळ्यांना महाभारताच्या युद्धात माहिती असेल, भगवंतांनी धर्मराजाला काय बोलायला लावलं? खोटं बोलायला. धर्मराज म्हणले, देवा चालणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, सत्य बोले तरी फुकासाठी जोडे हरी. तू मला जोडलेला आहे सत्य बोलण्यामुळे, मी कधी खोटं बोलणार नाही देवा. अधर्म होईल. भगवान परमात्मा म्हटले, धर्म काय आणि अधर्म काय तू मला शिकवू नको. आपला भारतीय धर्म जो आहे तो हित प्रधान धर्म आहे. काही धर्म जे आहेत ते फक्त अहिंसा प्रधान, म्हणजे मेलं तरी अहिंसाच करत राहायची. असा जर धर्म असेल तर मग दुष्टाला वाव मिळतो, दुष्टपणाच करत राहतो. म्हणून साधू संतांनी दयेची व्याख्या बदलली. दया तिचे नाव भूताचे पाळण, अनेक निर्दळण. काही धर्म जे आहेत ते फक्त नमस्कार प्रधान आहेत, काही धर्म जे आहेत ते करुणा प्रधान आहेत. पण हिंदू धर्म असा आहे, आपला भारतीय धर्म असा आहे, ज्याच्यामध्ये समाजाचं हित असेल तो धर्म. सगळ्यांचं हित ज्याच्यामध्ये असेल तो काय आहे? धर्म. खोटं बोलून जर समाजाचं हित होत असेल, सगळ्यांचं हित होत असेल, तर भगवान परमात्मा म्हणतात, धर्मा मी सांगतो म्हणून तू काय बोल. तुम्ही म्हणाल बरं झालं आम्हाला आता सूट मिळाली. देवानी सांगितलं तर अवश्य, आणि सगळ्यांचं हित होत असेल तर आत्यंतिक कल्याण. बरं का, हित म्हणजे काय? आपल्याला वाटतं ते हित नाही, परम कल्याण ज्याच्यामध्ये होत असेल. देव जोडे तरी करावा धर्म, देव जोडे तरी करावा धर्म.
कशाला म्हणतात? देव जोडला जातो त्याला म्हणायचं. आणि देवाची प्राप्ती होत नसेल, आपण धर्म करत असू तो धर्म नाही, तो अधर्म आहे. एक दृष्टांत सांगतो. आपल्याकडे कीर्तनकार नेहमी दृष्टांत सांगतात. रस्त्याने एक मनुष्य चाललेला होता. त्याने पाहिलं एक साधू झाडाखाली तपश्चर्या करायला बसले आणि बसून बसून त्यांच्या पायाला गठ्ठे पडले, थोड्याशा जखमा झाल्या. म्हणून घरी गेला आणि घरून तूप आणलं आणि साधूच्या पायाला लावलं. तो निघून गेला. पण प्रकार असा झाला, त्या तुपामुळे आजूबाजूच्या सगळ्या मुंग्या साधूच्या अंगावर चढल्या आणि त्याला चावायला लागल्या. रस्त्याने 2-4 मुलं ऊस खात चाललेली होती. साधूकडे पाहिल्यानंतर म्हटले, काय असे लोक काही करत बसतात? ऊसाच्या त्या चुया असतात त्या साधूच्या अंगावर फेकल्या. त्या साधूला धडकून शेजारी पडल्या. जेवढ्या मुंग्या होत्या त्या सगळ्या चुयांच्याकडे गेल्या आणि साधूला आनंद प्राप्त झाला. धर्म कोणी केला ना अधर्म कोणी केला? काय धर्म आणि काय अधर्म? आपण धर्मच करत राहावं बरं का. आपण देवाला प्रार्थना करावी, देवा तू धर्म करून घे. गोपिकांनी आपल्या घरदाराला सोडलं, पतींना सोडलं, घरच्या सगळ्या मुलांची सेवा करायची सोडली आणि देवाकडे गेले. वास्तविक पाहता लौकिक दृष्टीने पाहिलं तर अधर्म आहे. पण तो काय ठरला? सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. एक असतो सामान्य धर्म आणि एक असतो परम धर्म. परम धर्माचं आचरण करत असताना सामान्य धर्माचा जास्त विचार करायचा नाही. पण परम धर्म करत असेल तर, नाही तर तेही नाही हेही नाही असं होण्याची शक्यता असते. भगवान परमात्मा म्हणतात, जर अधर्म धर्माचं त्या ठिकाणी कवच धारण करून जर त्रास देत असेल तर तो धर्म सुद्धा मी तोडतो. जालंधराने अधर्म आहे आणि त्यांनी कोणाचं कवच धारण केलंय? धर्माचं कवच धारण केलंय. म्हणून भगवान परमात्म्याने त्या जालंधराला मारलं. एक अवतार भगवंताला त्याच्याकरता धारण करावा लागला. दुसऱ्या एका कल्पामध्ये नारद महर्षीनेच भगवंताला काही शाप दिला. म्हणून भगवान परमात्म्याला अवतार धारण करावा लागला. असं भगवान शंकरांनी सांगितल्याबरोबर पार्वती चकित झाली. कारण नारद महर्षी पार्वतीचे कोण आहेत? गुरु. ते म्हणायला लागले, अहो आमच्या गुरूंनी विष्णूंना का शाप दिला? अशी विष्णूंनी काय चूक केली? नारद शाप दिन एक बारा, नारद शाप दिन एक बारा, कल्प एक तेही लगी अवतारा. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. गिरिजा चकित भई सुनी बाणी, नारद विष्णु भगत पुनि ज्ञानी. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. कारण कवन शाप मुनि दीना, का अपराध रमापति कीन्हा. पार्वती माता म्हणते, का अपराध रमापती कीन्हा? देवाने असा कोणता अपराध केला ज्याच्यामुळे आमच्या गुरूंनी शाप दिला? असं म्हणत नाही गुरु आमचे का चुकले त्यांना शाप दिला.
सद्गुरूंच्या ठिकाणी अशी बुद्धी आहे पहा. देवाला माझ्या गुरूंनी का शाप दिला, गुरूंनी असं त्या देवाने असं कोणतं चूक केली म्हणून शाप दिला. नारद महर्षी म्हणतात, भगवान शंकर पार्वतीला म्हणतात, बोले बिहसी महेश तब ज्ञानी मूढ न कोय, जही जस रघुपति करही जब सो तस तेहि छन होय. नारद महर्षींना अभिमान निर्माण झाला. भगवंतांनी नारद महर्षींचा अभिमान घालवण्याकरता म्हणून एक सुवर्ण नगरी तयार केली. सुंदर अशी नगरी तयार केल्यानंतर तिचा शीलनिधी नावाचा राजा होता आणि विश्वमोहिनी नावाची कुमारी कन्या आहे. नारद महर्षी वैकुंठावरून जाता जाताच ते नगर पाहिलं. नगरामध्ये जिकडे तिकडे उत्सव चालू होता. कसला उत्सव चाललाय, कोणतं नगर आहे म्हणून पाहण्याकरता नारद महर्षी गेले. मायावी नगर देवानी तयार केलं होतं. विश्वमोहिनी नावाची कन्या होती. तिच्या स्वयंवराची चर्चा चालू होती. नारद महर्षींना राजाने बोलवलं, विश्वमोहिनीला जवळ बोलवलं आणि आपल्या मुलीला दर्शन घ्यायला सांगितलं. नारद महर्षींनी तिचा हात पाहिल्यानंतर लक्षात आलं की हिच्या जो कोणी पती आहे तो सगळ्या त्या ठिकाणी भूमंडळाचा राजा होणार आहे. नारद महर्षींना असं वाटलं, असली चांगली संधी सोडायला नाही पाहिजे. मनुष्याने आपल्या मनावर कधीही विश्वास ठेवू, ज्यांनी ज्यांनी मनावर विश्वास ठेवलाय त्यांना मनाने फसवलेलं आहे. म्हणून नारद महर्षींना असं वाटलं की आपणच त्या ठिकाणी भगवान परमात्म्याकडे जावं आणि सुंदर असं रूप मागून या स्वयंवरामध्ये यावं, म्हणजे ही कन्या जी आहे आपल्यालाच माळ घालेल. भगवंताची माया. स्वयंवरामध्ये नारद महर्षी येण्याकरता म्हणून भगवंताकडे गेले. भगवंताला म्हणायला लागले, देवा आजपर्यंत मी तुमचं भजन केलंय, तुम्हाला कधी काही मागितलं नाही. नारद महर्षींना भगवान म्हटले, मी तुम्हाला काही दिलं नाही, काही मागायचं असेल तर मला मागून टाक. भगवान परमात्म्याला नारद महर्षी म्हणतात, देवा तुम्हाला मला एक मागायचंय, तुमचं रूप मला देऊन टाका. आतमध्ये मात्र मनामध्ये सगळी चंचलता निर्माण झाली. भगवान म्हणायला लागले, केवळ बाहेरचं घेऊन उपयोग नाही, आतलं तसं असावं लागतं. बाहेरचं जरी माझं मी तुम्हाला दिलं ना, आतलं मन तुमचंच आहे. उपयोग काय होईल? बाहेरच्या पेक्षा आतल्यावर सुख दुःख जास्त अवलंबून असतात. नारद महर्षींनी आतलं मागायला पाहिजे होतं, पण काय मागितलं? माझं मन चांगलं करा असं म्हणायला पाहिजे होतं, पण काय मागितलं? तुमच्यासारखं रूप द्या. कारण मनामध्ये निर्माण झाली इच्छा, या विश्वमोहिनी बरोबर आपल्याला विवाह करायचा आहे, भूमंडळाचा राजा व्हायचं आहे. भगवान परमात्मा नारद महर्षींना म्हटले, तुमचं ज्याच्यामध्ये हित आहे ते मी तुम्हाला देणार. जरी रोगी मनुष्य कुपथ्य मागू लागला तरी वैद्य त्याला कधी कुपथ्य देत नाही, त्याच्या हिताचंच देतो. भगवान परमात्म्याला मागत असताना म्हणून असं मागायचं, देवा आम्हाला पाहिजे ते नको, तुला जे आवडतं ते दे. कारण आपली बुद्धी काय मागेल काय सांगता येत नाही. आपल्याला जे चांगलं वाटतं ते आपलं चांगलं असेलच सांगता येत नाही. म्हणून नारद महर्षीला भगवान म्हणतात, तुमचं कल्याण ज्याच्यामध्ये आहे ते मी तुम्हाला देतो. नारद महर्षींना असं वाटलं, खरोखर देवाने आपल्याला रूपच दिलं. भगवान परमात्म्याने नारद महर्षींचं मन ओळखलं. आज नारद महर्षींचं मन वानरासारखं झालंय, चंचल झालंय. म्हणून नारद महर्षींना भगवान परमात्म्याने वानराचं रूप दिलं. नारद महर्षींनी स्वतःचं रूप आरशात पाहिलं नाही. आजूबाजूच्या लोकांना नारद महर्षी भगवंतासारखे दिसायचे. फक्त विश्वमोहिनीला मात्र नारद महर्षी वानराच्या रूपामध्ये दिसले. त्या सभेमध्ये नारद महर्षी आले. विश्वमोहिनी हातामध्ये स्वयंवराची माळ घेऊन आली. ज्या रांगेमध्ये नारद महर्षी बसले होते ते माकडाचा भयंकर चेहरा पाहिल्यानंतर त्या विश्वमोहिनीने ती सगळी लाईनच सोडून दिली. वानर आणि माळ घालण्याकरता इथं येऊन बसलंय. म्हणून हनुमंतरायांनी देवाला सांगितलं, माया मला माळ घालू नये म्हणून देवा तुम्ही आपलं मला वानरच करा. माया माझ्याकडे आलीच नाही पाहिजे देवा. विश्वमोहिनी माया आहे, साक्षात देवाने निर्माण केली होती.
पण नारद महर्षींना ते कळलं नाही. दुसऱ्या लाईनीमध्ये विश्वमोहिनी माळ घालण्याकरता गेली. नारद महर्षी पुढल्या लाईनीतून उठले, मागच्या लाईनीत येऊन बसले. मनामध्ये एकदा का माणसाच्या काम निर्माण झाला, कामातुरा नाम न भयम न लज्जा. त्याला भीती वाटत नाही, त्याला लाजही वाटत नाही. बाजूला दोन गण बसले होते शिवाचे, ते हसायला लागले. नारद महर्षी म्हणतात, काय रे हसता? ते शिवांना ते माकड दिसत होतं. ते म्हटले, महाराज जरा आपला चेहरा आरशात जाऊन बघा. नारद महर्षी तडक उठले, काहीतरी गडबड झालेली दिसते म्हणून शेजारी बाहेर गेले आणि एका सरोवरामध्ये आपला चेहरा पाहिला. नारद महर्षींना वानराचा चेहरा दिसल्यावर नारद महर्षींची तळपायाची आग. म्हटले, या देवाची एवढी सेवा केली, एवढं भजन केलं, याला कधी काय मागितलं नाही, पहिल्यांदाच मागितलं आणि याने मला माकड करून टाकलं. चेहरा पाहिल्यानंतर बाजूला पाहिलं तर ते दोघ जण हसत होते. ते म्हटले, मला आरसा दाखवता काय, मला हसता काय? मी तुम्हाला शाप देतो, तुम्ही भयंकर राक्षस व्हाल. दोघ जण रावण कुंभकर्ण झाले. नारद महर्षी रागारागाने म्हटले, आता जातोच भगवान परमात्म्याकडे म्हणून जायला निघाले. तेवढ्यामध्ये समोरून भगवान परमात्मा, लक्ष्मी आणि विश्वमोहिनी आली होती. आता मात्र तळपायाची आग मस्तकाला लागली. नारद महर्षी रागारागाने बोलायला लागले, परसंपदा सकौन देखी तुमरे ईर्षा कपट विशेषी परम स्वतंत्र न सिर पर कोई भाव ही मन ही करहु तुम सोई. राम सिया राम कपि आकृति तुम कीनी हमारी करि रहस ईस सहाय तुम्हारी. मम अपकार कीन तुम भारी नारी बिरह तुम होब दुखारी. देवा, तुमच्या डोक्यावर कोणी नाही म्हणून तुम्ही त्या ठिकाणी मनाला येईल तसं वागता. आजपर्यंत तुम्ही कोणाचं चांगलं केलंय मला सांगा. समुद्राचं मंथन केलं, विष भगवान शंकरांना प्यायला दिलं आणि आपण मात्र चांगलं चांगलं घेतलं, लक्ष्मीला घेतलं. काय त्या बळीने चूक केली होती, त्याला पाताळात घातलं. दरिद्री माणसाला भाग्यवंत केलं. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. आजपर्यंत देवा तुम्ही भल्या भल्यांना फसवलंय, पण मी फसणार नाही. मी काही सामान्य नाही, मी सुद्धा नारद आहे. देवालाच बोलायला लागले. लक्ष्मी म्हणायला लागली, अहो देवा, त्या नारद महर्षीला आवरा, काय तुम्हाला शिव्या देऊ राहिले. लक्ष्मी, नारद महर्षींनी माझं जन्मभर भजन केलंय. एकदा शिव्या दिल्या तर नारद महर्षींच्या शिव्या सुद्धा मला गोड वाटतात. आणि ज्याला चांगलं काम करायचंय, ज्याला स्तुती ऐकून घ्यायची, त्याला शिव्या सुद्धा ऐकून घ्यायची काय पाहिजे. नारद महर्षी म्हणतात, मी देवा तुम्हाला शाप देतो. त्या ठिकाणी जे शरीर धारण करून तुम्ही मला फसवलं म्हणून तुम्हाला सुद्धा ते शरीर धारण करावं लागेल. मला वानराचा तुम्ही त्या ठिकाणी चेहरा दिला, तुम्हाला सुद्धा वानराशिवाय कोणी सहाय्य करणार नाही. आणि विश्वमोहिनीची माझी ताटातूट केली, तुमची सुद्धा काय होईल. भगवान परमात्म्याने आपली माया काढून घेतली. त्याबरोबर नारद महर्षी शांत झाले. आता टाळी वाजवायला सांगितली, थोडंसं हलायला सांगितलंय, डोलायला सांगितलं.
एकदम एकाच जागेवर बसायचं. काही लोक हातही हलवत नाहीत. टाळी जरी वाजवली तरी मांडीवर हात घेतात, मांडीवरच्यावर, वर उचलत नाही. मला तर एका डॉक्टरांनी सांगितलं, महाराज अशी टाळी वाजवली म्हणजे थोडा व्यायाम होईल. आपल्या साधू संतांनी पहा म्हणून भजन आहे, भजनानंतर नृत्य सांगितलं, हरिपटात नाचायला सांगितलं. कारण त्याच्यामध्ये शारीरिक, वाचिक, मानसिक सर्वच प्रकारचं काय होते, साधना होते. प्रभु रामचंद्र भगवान की जय. वेगवेगळ्या कल्पामध्ये भगवंताचे वेगवेगळे अवतार होतात. एका कल्पामध्ये स्वयंभू मनु अरु सतरूपा जिनते भय नर सृष्टि अनुपा दंपति धर्माचरणनिका अजहु गाव श्रुति जिन कैलिका. मनु आणि शत्रुपा यांच्याकरता भगवान परमात्म्याने राम अवतार धारण केला. मनु महाराज झाले दशरथ आणि शत्रुपा राणी कोणी झाली, कौशल्या. मनु महाराजांचं चरित्र आपण भागवतामध्ये ऐकतो. मनु महाराजांना 5 मुलं झाली, 2 मुलं आणि 3 मुली. प्रियव्रत, उत्तानपाद, आकुती, देवहूती आणि प्रसूती. उत्तानपादाचाच ध्रुव झाला, त्याचा वंश पुढे वाढला. प्रियव्रताच्याच वंशामध्ये ऋषभदेवाचा अवतार वगैरे तो वंश पुढे वाढला. आकुती, देवहूती, प्रसूती यांचाच वंशाचा सगळा विस्तार म्हणजे हे सगळं जगत आहे. मनु महाराज आणि शत्रुपा राणींनी उत्कृष्ट संसार केला आणि थोडंसं वय झाल्यानंतर, मुलं बाळ झाली, नातवंड आल्यानंतर त्यांना असं वाटलं की आता आपला संसार पूर्ण. 50च्या पुढचं जे वय आहे, 51 बा वन का शब्द त्याच्या बरोबर लागलेला आहे, की वानप्रस्थाचा स्वीकार करायचा. वानप्रस्थ म्हणजे वनात जाऊन बसायचं नाही, पण घरात असताना सुद्धा हळूहळू अलिप्तता स्वीकारायची. गृहस्थाश्रम कशा करता सांगितलाय ते सांगणारा एक तुकाराम महाराजांचा अभंग आहे. जोडोनी आधण उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल. महाराज म्हणतात, धन मिळवा, भूतदया गायी पशुचे पाळण, तानेल्या जीवन वना माझी, पर उपकारी नेने परनिंदा, परश्रिया सदा बहिणी माया, शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. पण हे सगळं कशा करता ते शेवटी सांगितलंय. तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. आश्रमाचं फळ काय, तर त्याला वैराग्य निर्माण झालं पाहिजे. वैराग्य म्हणजे वनात जाणं नाही, वैराग्य म्हणजे तो कुठे चिकटला नाही पाहिजे, कशातच त्यांची आसक्ती राहिली नाही पाहिजे. आपल्या वाट्याला आलेलं काम जर व्यवस्थित माणसाने केलं तर देवच त्याला वैराग्य रूपी प्रसाद देतो. म्हणजे तो मनुष्य शक्यतो कुठं चिकटतच नाही. आपल्याला आपण केलेलं काम व्यवस्थित झालं की नाही, आपला ग्रहस्थाश्रम चांगला झाला की नाही, कशावरून ओळखायचं, आपली आसक्ती किती सुटली त्याच्यावरून समजायचं. आसक्ती अजून सुटली नाही, ग्रहस्थाश्रम व्यवस्थित झाला, देवाची सेवा व्यवस्थित घडली नाही. तुकाराम महाराजांनी याच्याकरता दृष्टांत दिलाय. फळ पिके देठी निमित्त वारयाची भेटी. फळ पिकलं की फक्त वारा आला की ते काय करतं, देठाला सोडून देतं. आणि देठाला जे आरती सोडत नाही ते आरती अजून पिकलेलं
लक्षात आलं का फळ कोणतं? म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अलिप्त राहायला सांगितले, हळूहळू कर्म कमी करायला सांगितले. भरपूर करायचं सुरुवातीला, पण भरपूर करायचं याच्यासाठी की हळूहळू कमी करण्याकरता. आमचे गुरुवरी दृष्टांत सांगत असतात, एक मुलगा होता आणि त्याला ते वडिलांनी सारखं आपल्या व्यवहारात लुडबुड केलेलं आवडत नव्हतं. मुलगा मोठा झाला, त्यालाही मुलं झाली, पण तरी सुद्धा वडील चाव्याच त्याच्याकडे देत नव्हते. प्रत्येक गोष्टीमध्ये त्या ठिकाणी डोकं घालायचेच. मुलाला कंटाळा आला, शेवटी मुलाने बाजारात गेला आणि 10 मीटर भगवं कापड आणला आणि वडिलांच्या हातात दिलं. म्हटलं, बाबा तुमचं रिझर्वेशन काढून ठेवलेलं आहे, 1 महिनाभर तुम्ही हरिद्वारला जा. हे 10 मीटर कापड. वडिलांना असं वाटलं, मी याच्या कल्याणाकरता एवढं मदत करतो आणि हा खुशाल मला कापड देतो. वैराग्य निर्माण झालं वडिलांना. वडिलांनी त्यातलं 5 मीटर फाडलं आणि 5 मीटर त्याच्या हातात ठेवलं. म्हटलं, हे बघ, मला तरी तू कापड देऊन काढतोय, पण तुझा मुलगा तुला बिन कापडाचा काढेल. हे 5 मीटर तुला ठेव. दृष्टांत संपला. अनुकूलतेमध्ये झालेलं जे वैराग्य असतं ते खरं वैराग्य आहे. मनू महाराजांना वैराग्य निर्माण झालं. मनू महाराजांच्या बरोबर शत्रुपा राणी सुद्धा गेली. दोघेही नैमिषारण्यामध्ये गेले. नैमिषारण्यामध्ये त्यांनी तप केलं. कोणतं तप केलं? 12 अक्षर मंत्र पुनि जपई सहित अनुराग. वासुदेव पद पंकरहु दंपती म्हण अतिरा. 12 अक्षराचा मंत्र जप केलाय. ओम नमो भगवते, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, 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 भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवते वासुदेवाय. भगवान त्यांच्या समोर प्रगट झाले. कसे प्रगट झाले त्याचं वर्णन केलंय. आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले. सुंदर असं भगवान परमात्मा राम रूपामध्ये त्यांच्या समोर प्रगट झाले. वर्णन असं केलंय, त्यांचं मुख शरद ऋतूतील पौर्णिमेच्या चंद्रासारखं होतं. गाल आणि हनुवटी फार सुंदर होती. गळा शंखासारखा होता. लाल ओठ, दात आणि नाक अत्यंत सुंदर. हास्य तर चंद्रकिरणांना सुद्धा लाजवणार होतं. नेत्रांची छबी नवीन उमललेल्या कमळासारखी सुंदर होती. मनोहर दृष्टी अंतकरणाला फार आकृष्ट करत होती. वक्राकार भुवया कामदेवाच्या धनुष्याची शोभाहरण करत होत्या. कपाळावर प्रकाशमय तिलक होता. कानामध्ये मकराकृती कुंडल, मस्तकावर मुकुट, कुरळे काळे केस इतके दाट होते जणू काय भुंग्यांचे समूह. छातीवर श्रीवत्स, सुंदर वनमाला, रत्नजडित हार आणि मण्याचे अलंकार, शिवासारखी मान, सुंदर जानवे, बाहूमध्ये सुंदर अलंकार, हत्तीच्या सोंडेसारखे भुजदंड, कमरेला भाता, हातात बाण आणि धनुष्यबाण. असा भगवान परमात्मा त्यांच्या समोर प्रगट झाल्यानंतर त्यांनी दोघांनी हात जोडले. भगवान परमात्म्याने विचारलं, तुम्हाला काय पाहिजे? तुमचं दर्शन व्हावं अशी इच्छा होती. भगवान म्हटले, माझं दर्शन निष्फल नसतं. माझं दर्शन झाल्यानंतर तुम्हाला आता काय पाहिजे? तेव्हा दशरथ महाराज, त्या मनू महाराजांनी सांगितलं की तुम्ही माझ्या पोटी पुत्र रूपाने प्रगट व्हावं अशी माझी इच्छा आहे.
आणि तुमच्या वियोगामध्ये माझा प्राण गेला पाहिजे असं प्रेम मला तुमचं द्या. तथास्तु भगवंतांनी म्हटलं, पुढच्या जन्मामध्ये तुम्ही दशरथ व्हा, मी तुमचा मुलगा होऊन येतो. शत्रुपेकडे भगवान परमात्मा गेले, आई तुला काय पाहिजे माग. शत्रुपा म्हणते, सोयी सुख सोयी गती सोयी भगती सोयी निज चरण स्नेहू सोयी विवेक सोयी रहनी प्रभु हमहि कृपा करी देऊ. माझ्या पतीने मागितलंय ते मला द्या, पण त्याच्याबद्दल मला त्याच्याबरोबर मला विवेक द्या. कौशल्य झाली ती. शत्रुपा राणीने केवळ प्रेम मागितलं नाही, प्रेमाबद्दल बरोबर विवेक मागितलाय, ज्ञान मागितलंय. तुमच्या भक्तांना देवा तुम्ही जी गती देता तीच गती मला द्या. आणि म्हणून भगवान परमात्म्याला तथास्तु म्हणावं लागलं. तथास्तु भगवान परमात्मा म्हटले, अदृश्य झाले. ती शत्रुपा झाली कौशल्या आणि मनु महाराज झाले दशरथ. त्यांच्याकरता सुद्धा भगवंतांनी एक अवतार धारण केलाय. प्रभू रामचंद्र भगवान. आणखी एक कथा अवताराची सांगितली. प्रताप भानू नावाचा राजा आहे. त्याचा भाऊ आहे आरिमर्दन. धर्मरुची नावाचा त्याचा प्रधान आहे. पण अतिलोभामध्ये मनुष्य काय करतो काय सांगता येत नाही. भूमंडलाचं राज्य होतं, पण अनेक भरपूर मोठं राज्य होतं, पण त्याला असं वाटायचं सगळ्या भूमंडलाचं राज्य मिळावं. माणसाने कधीही आपल्या जीवनामध्ये शॉर्टकटने मोठं होण्याचा प्रयत्न करू नये. अतिलोभ माणसाच्या जीवनात काही कामाचा नाही. अतिलोभ माणसाला पाप करायला लावतो. राजाला असं वाटलं सगळंच राज्य मला प्राप्त झालं पाहिजे, म्हणून शिकारीला गेला असताना एका कपट मुनीवर विश्वास ठेवला. नको त्या माणसावर विश्वास ठेवला. त्या कपट मुनीने त्याला फसवलं आणि सांगितलं, राजा तुला भूमंडळाचं राज्य मिळेल, पण मी तुझा आचारी होऊन तुझ्या घरी येतो. मी ज्याला वाढील, स्वयंपाक शिजवून वाढील, तो मनुष्य तुला वश होईल. सगळे ब्राह्मण तुला पहिल्यांदा वश कर, सगळं भूमंडळाचं राज्य तुला मिळेल. त्या कपट मुनीवर विश्वास ठेवला. तो कपटी होता. त्या राजाला त्याला फसवायचं होतं. राजाने त्याला आपल्या घरी त्या ठिकाणी मायेच्या द्वारे बोलवलं. त्याने स्वयंपाक केला. त्या स्वयंपाकामध्ये गोमांस टाकलं. ब्राह्मणाला जेवायला बोलवलं. ब्राह्मणांना जेवायला बसल्यानंतर आकाशवाणीने सांगितलं की हे जेवू नका, याच्यामध्ये गोमांस आहे. त्या ब्राह्मणांनी राजाला शाप दिला, तुझं सगळं कुळ नष्ट होऊन जाईल. राजा जो प्रताप भानू होता तो नष्ट झाला, कुळ नष्ट झालं. आणि राजाच्या मनामध्ये ब्राह्मणांनी आपल्याला फसवलं, ब्राह्मणांनी आपल्याला शाप दिला म्हणून वैर निर्माण झाला. आणि तोच प्रताप भानू राजा पुढच्या जन्मामध्ये रावण झाला. आरिमर्दन नावाचा त्याचा जो प्रधान होता, भाऊ होता, तोच कुंभकर्ण झाला. आणि धर्मरुची नावाचा प्रधान होता तो बिभीषण झाला. अशी कथा एक त्या ठिकाणी सांगितली. अतिलोभ केल्यामुळे पापाची वासना तयार झाली. त्यांच्याबद्दल द्वेष निर्माण झाला. ब्राह्मणांच्या बद्दल, सद्धर्माबद्दल द्वेष निर्माण झाला. तोच राजा त्या ठिकाणी रावण झाला. आणि कपटी मुनीचा वेश धारण करून त्याने सीतेला चोरून नेलं. ब्राह्मणाचा द्वेषी तो झाला. आणि तो जन्माला आल्यानंतर जिकडे तिकडे अपशकुन झाले. जन्माला आल्याबरोबर 10 मस्तकं होती, 20 भुजा होत्या. हे सगळे भाऊ जन्माला आल्याबरोबर तपश्चर्या करण्याकरता गेले. तपश्चर्या झाल्यानंतर ब्रह्मदेव प्रसन्न झाले, भगवान शिव प्रसन्न झाले. वर मागा असं म्हटल्यानंतर तो रावण बोलायला लागला, मी अजिबात मरण पावलो नाही पाहिजे असा वर मला द्या. भगवान परमात्मा म्हटले, बाबा मरण हे ठरलेलं आहे. मी ब्रह्मदेव जरी असलो तरी मला सुद्धा मरण चुकवता येत नाही. मग एक काम करा, मला मनुष्याच्या किंवा वानराच्या हातून मृत्यू द्या. तो विचार करायला लागला, मनुष्य आणि वानर हे आपलं भक्ष्य आहे, हे काय आपल्याला मारणार. बिभीषणाकडे, त्या कुंभकर्णाकडे भगवान परमात्मा ब्रह्मदेव गेले, तुला काय पाहिजे माग. ब्रह्मदेवाने विचार केला, याने जर मागितलं, आपल्याला जर हा जिवंत राहिला, जर खायला लागला तर सगळ्या लोकांना खाऊन टाकील, म्हणून सरस्वतीला सांगितलं याची बुद्धी फिरव. त्याने 6 महिन्याची झोप मागून घेतली. सारद प्रेरिता सुमती फेरी मागेशी नींद मास षटकेरी. आणि मग
हे जे राक्षस होते यांनी भयंकर विभीषणाने सांगितलं मला भक्ती पाहिजे, आपल्याला वर प्राप्त झाला म्हणून दुष्टता करायला लागले, सगळ्या लोकांना त्रास द्यायला लागले. पापी जे अभक्त दैत्य जे पापी जे अभक्त धरणीसी झाले ओझे त्यांचे, धरणीसी झाले ओझे त्यांचे. ऋषी मुनी त्रस्त झाले. यज्ञ बंद पडले. ब्राह्मण या राक्षसांच्या भीतीने वनामध्ये पळून गेले. आसुरी वृत्ती तयार झाली. रावण कोणाला म्हणतात? अंतकरणामध्ये असलेली आसुरी वृत्ती हीच रावण आहे. चांगलं दिसलं की रावण ते लुटून आणायचा, चांगली स्त्री दिसली की रावण तिला घेऊन यायचा, दुसऱ्याची चांगली वस्तू पाहिली की घेण्याची इच्छा झाली की समजायचं आपल्या मनात कोण आला. अन्यायाने दुसऱ्याला लुबडावं वाटायला लागलं की समजायचं कोण आला. आणि हा रावण आल्यानंतर मनामध्ये दुःख निर्माण होतो, त्रास निर्माण होतो. आसुरी वृत्ती घालवण्याकरता रामाला आणावं लागतं. या आसुरी वृत्ती घालवण्याकरताच प्रभू रामचंद्र येत असतात. पृथ्वी मातेला त्रास झाल्यानंतर पृथ्वी माता ब्रह्मदेवाकडे गेल्या. मला हा भार सहन होत नाही. ब्रह्मदेवाने सर्व देवांना बोलवलं. आता भगवंताला बोलवलं पाहिजे. कुठे बोलवायचं भगवंताला? भगवान शंकर पार्वतीला सांगतात, पार्वती मी तिथेच होतो. मी म्हटलं अहो देव सर्वच ठिकाणी आहे. हरिव्यापक सर्वत्र समाना, प्रेम ते प्रगटे होई मै जाना. प्रेमाने भगवान परमात्मा कुठेही प्रगट होतो, पण तरी सुद्धा सात्विक स्थानात जाऊन भगवंताची प्रार्थना केली पाहिजे. म्हणून सर्व लोक जे होते ते क्षीरसागरावर आले. क्षीरसागर हे सत्वगुणाचं प्रतीक आहे. आणि देवांची प्रार्थना केली. जय जय सुरनायक जनसुखदायक प्रणतपाल भगवंता. राजा राम 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 सीता राम राम राजा राम सीता गोविंद हितकारी जय असुरारी सिंधु सुता प्रिय कंता. पावन सुरधरणी अद्भुत करणी मर्मन जानई कोई. जो सहज कृपाला दीन दयाला करहु अनुग्रह सोई. जय जय अविनाशी सब घट व्यासी व्यापक परमानंद. अविगत गोधीतम चरित पुनीतम माया रहित मुकुंद. राज
सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा सीता राम 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 राजा राम राम सीता प्रभु रामचंद्र भगवान की जय। भगवान परमात्म्याची प्रार्थना करावी लागते. प्रार्थना केल्यानंतर तो भगवान परमात्मा प्रगट होत असतो. प्रार्थना झाल्यानंतर भगवान परमात्मा प्रगट झाले अशी प्रार्थना पाहिजे. सत्वगुणात जाऊन प्रार्थना केली तर देव प्रगट होतो. भगवान परमात्मा प्रगट झाले आणि भगवान परमात्म्याने सर्वांना सांगितलं की तुम्ही आता अजिबात काळजी करू नका, लवकरच मी अवतार धारण करणार आहे, अगदी 10 मिनिटात. पण मी अवतार धारण करणार म्हणून तुम्ही निवांत बसू नका. जसा मी अवतार धारण करत असतो तसा तुम्हाला सुद्धा माझ्याबरोबर अवतार धारण करावा. एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ. सूर्य भगवंताला सांगितलं तू सुग्रीव हो. कुबेराला सांगितलं तो गंधमादन नावाचा वानर झाला. अग्नी नील झालाय. म्हणजे सगळे देव वानर झाले बरं का. सगळ्या देवांना सांगितलं की मी नर होतो, तुम्ही काय व्हायचं? वानर. मी नर होतो, मग तुम्हाला वानर व्हायला काय हरकत आहे? एवढा मोठा मी नर झालो. सगळे देव वानर झाले आणि महादेव काय झाले? महावानर झाले, म्हणजे मारुती झाले. हनुमानजी महाराज की जय. त्या ठिकाणी भगवान परमात्मा आता अवतार धारण करायचे. कुठं अवतार धारण करायचा आहे? पात्र शुद्ध पाहिजे. देव यायला तयार आहे, परंतु देवाला येण्याकरता तसं अधिकारी पात्र असलं पाहिजे. शुद्ध बीजापोटी. म्हणून भगवान परमात्मा शोध घेऊ लागले. भगवंताला स्मरण झालं आपण वरदान दिलेलं आहे मनु आणि शत्रुपा यांना, आणि ते मनु शत्रुपाच कौशल्य आणि दशरथीच्या रूपाने अयोध्या नावाची नगरी आहे. अवधपुरी रघुकुल मणिराव श्रीराम जय राम जय. अयोध्या म्हणजे जिथे युद्ध नाही, संघर्ष नाही, असं अंतकरण. देव कुठे येतो? आनंद कुठे येतो? सुख कुठे येतं? जिथं युद्ध नाही, संघर्ष नाही, शांत अंतकरणामध्ये. वेद विदित तेहि दशरथ नाव श्रीराम जय राम जय दशरथ नावाचा राजा आहे. दशरथ कोणाला म्हणतात? ज्याने आपली 10 इंद्रिय ताब्यात ठेवली त्याला म्हणायचं दशरथ. 10 इंद्रियांचा रथ केलाय. देव जर यावा मनात वाटत असेल तर पहिल्यांदा इंद्रिय आवरायला शिका. आनंद रूपी परमात्मा तुमच्या हृदयातच आहे, पण का प्राप्त होत नाही? इंद्रिय सगळा आनंद बाहेर घालवतात. म्हणून दशरथाच्या घरी भगवान आले आणि कौशल्या नावाची त्याची पत्नी आहे. कौशल्या म्हणजे कुशल बुद्धी. कसे आहेत दशरथजी? धर्म धुरंधर गुणनिधी ज्ञानी हृदयी भगती मती सारंग पाणी श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय राम जय. पवित्र असा सूर्यवंश, ज्या वंशामध्ये मोठे मोठे प्रतापी राजे होऊन गेले. खटवांग नावाचा राजा होऊन गेला, ज्याने 1 तासातच देवाची प्राप्ती केली. दिलीप नावाचा राजा होऊन गेला, ज्याने गायीची सेवा करून फार मोठा पुरुषार्थ केला. रघु नावाचा राजा, त्यानंतर अज नावाचा राजा, आणि अजाच्या वंशामध्ये दशरथ. अजानंतर दशरथ. असा पवित्र वंश होता.
दशरथ राजे धार्मिक होते, भक्त होते, ज्ञानी होते. 3 पत्न्या होत्या. वशिष्ठासारखे कुलगुरू होते. परंतु एक दुःख जीवनामध्ये होतं, ते म्हणजे संतती नव्हती. आपलं दुःख कोणाला सांगावं, अशा ठिकाणी दुःख सांगावं की त्यातून काहीतरी मार्ग निघेल. लौकिकात ज्यांना आपण दुःख सांगतो ते सगळेच दुःखी असतात. बऱ्याच वेळेला लोक दुःख ऐकून घेतात, आपण गेल्यावर म्हणतात याला असंच पाहिजे. गुरूंच्याकडे गेले, वशिष्ठांच्याकडे गेले. महाराज, आम्ही आतापर्यंत सगळं सत्कर्म कधी बंद पडू दिले नाही, हे पुढं कसं चालेल? घाबरू नका राजे, भगवान परमात्मा अवतीर होणार आहे. 4 रूपाने तुम्हाला पुत्ररत्नाची प्राप्ती होणार आहे. त्याच्याकरता यज्ञ करावा लागेल. कोण करील हे यज्ञ? आम्ही करतो. म्हणून शृंगी नावाचे ऋषी होते, त्यांना आणलंय. शृंगी ऋषी वशिष्ठ बोलावा, पुत्र काम शुभ यज्ञ करावा, भगती सहित मुनी आहुती देणे, प्रगटे अगनिचरो करणे. यज्ञ असा काही जोरात संपन्न झाला की यज्ञ नारायण प्रगट झाले. सगळे लोक पाहत होते. चतुर्भुज यज्ञ नारायण, हातामध्ये पायस पात्र. आणि यज्ञ नारायणनी दशरथ राजाला म्हटलं, दशरथा प्रगट झालो हा माझा. यज्ञ प्रसाद घेतलाय. 3 विभाग केले. प्रथम तो भाग कौशल्यशी दिला, त्याने क्रोध आला कनिष्ठेशी. 3 भागातला पहिला कौशल्यला दिला, दुसरा सुमित्रेला दिला, तिसरा कैकेयीला दिला. म्हणून कैकेयीला वाटलं मैर आवडते असून मला पहिला का नाही दिला. प्रसाद घेत असताना माणसाचं मन प्रसन्न पाहिजे. रडत रडत प्रसाद सेवन करू नये, विघ्न येतं. हार होती सुवरच्या 6 नावे, स्वर्गीची देवांगना, ब्रह्मशापे जाना घार झाली. तिने तो प्रसाद उडवला. ऋषुमुख पर्वती अंजनी तप करी, आठविले अंतरी सदाशिव. हे भगवान शंकरा, तुमच्यासारखा पुत्र मला पाहिजे, काय करू? म्हणून अंजनी माता तपश्चर्या करत होती. गारीने नेमका तिथे प्रसाद टाकला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. सुमित्रा आणि कौशल्य यांना त्या कैकेयीची कीव आली. आपल्यातला अर्धा भाग कैकेयीला दिला. 3 राण्यांनी प्रसादाचं सेवन केलं. त्यांच्या डोळ्याचं वर्णन केलंय. भगवान परमात्मा येणार म्हणून सर्व आनंदी आनंद आहे. स्वर्गातले देव आले, त्यांनी भगवंताची स्तुती केली. जोग लगन ग्रह बार तिथी सकल भय अनुकूल, चरु अर अचर हर्षयुत राम जन्म सकम. देशशुद्धी, कालशुद्धी, पात्रशुद्धी झाली की देव येतो. संपूर्ण पृथ्वी मातेला आनंद झालाय. पृथ्वी माता नटून थटून तयार झाली. महिना कोणता होता, तिथी कोणती होती, नक्षत्र कोणतं होतं, त्याचं वर्णन करतात तुलसीदास महाराज. नवमी तिथी मधुमास पुनीता, शुक्ल पक्ष अभिजित हरिप्रीता, मध्य दिवस अतिशीतल धारा, पावन काल लोक विश्रामा.
उत्तम हा चैत्र मास ऋतू वसंताचा दिवस माध्यानाशी दीन पळभरी होय स्थिर. नवमी तिथी आली, चैत्र महिना. चैत्र महिना आला. चैत्रातच भगवान परमात्मा का आले? वसंत ऋतूत आले भगवान परमात्मा. मधुमास. भगवान परमात्मा म्हणतात मी राजा होऊन येणार आहे, म्हणून महिन्यांचा राजा ऋतूनाम कुसुमाकरा. त्यानंतर नवमी तिथी. बाकी सगळ्या तिथी ज्या होत्या त्या भगवंताला म्हणू लागल्या देवा माझ्या त्या मी अमुक आहे, बलिप्रतिपदा. द्वितीय म्हणायला लागली मी. कोणती द्वितीया? वामन द्वितीया. तृतीय म्हणायला लागली मी अक्षय. चतुर्थी म्हणायला लागली मी गणेश. पंचमी म्हणायला लागली मी नाग. षष्ठी म्हणायला लागली कपिला षष्ठी. सप्तमी म्हणायला लागली मी रथ सप्तमी. अष्टमी म्हणायला लागली मी गोकुळ अष्टमी. दशमी म्हणायला लागली दसरा. एकादशी म्हणायला लागली मी तर एकादशी आहे. द्वादशी म्हणायला लागली मी वामन द्वादशी. त्रयोदशी म्हणायला लागली मी धनतेरस. चतुर्दशी म्हणायला लागली मी नरक चतुर्दशी. पौर्णिमा म्हणायला लागली मी सर्वात मोठी आहे पौर्णिमा आहे. फक्त नवमीच काही बोलली नाही. नवमी म्हणजे फक्त नमस्कार केला. जेव्हा मी काहीच नाही, आणि जो काही नाही म्हणतो तो देवाला आवडतो, आणि जो मी म्हणतो तो देवाला आवडत, म्हणून म्हटले मी नवमीत येणार. नवमी ही स्थिर तिथी आहे. 9चा आकडा बदलत नाही बघा. 9चा पाडा म्हणा. 9 2 18. 8 1 अधिक 1 9. 9 त्रिक 27. 7 अधिक 2 9 चौक 36. 6 अधिक 3 9. स्थिर आकड आहे. जो स्थिर राहतो त्याच्याकडे देव येतो. नवमी तिथी दुपारची वेळ आहे. भगवान म्हणतात मी राजा आहे, म्हणून भर दुपारी येणार. कृष्ण परमात्मा रात्री आले, भगवान दिवसा आले. दिवसा 12 वाजता भगवान परमात्मा कौशल्य आणि दशरथ माते कौशल्याच्या समोर भगवान परमात्मा चतुर्भुज रूपामध्ये त्या ठिकाणी प्रगट झाले. भये प्रकट कृपाला दीन दयाला कौशल्या हर्षित महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचार. हे ऐकू आलं पाहिजे. लोचन अभिरामा तनुघन श्यामा निज आयुध भुजचारी भूषण वनमाला नयन विशाला शोभा सिंधु हो. भगवान परमात्मा प्रगट झाले. माता पुनि बोली सोमती डोली तेजहु तात यह रूपा की जे शिशुलीला अति प्रिय शीला यह सुख परम अनुपा. कौशल्या माता म्हणते देवा हे तुझं दिव्य रूप आता टाकून दे आणि माझा पुत्र तू हो. पण भगवान परमात्म्याने बालरूप धारण केलं. भगवान परमात्मा रामरूपामध्ये प्रगट झाले. सर्व देव देवतांनी भगवंताचा जय जयकार केला. आपण सुद्धा जय जयकार करूया. प्रभु रामचंद्र भगवान की जय. चैत्रमास त्यात शुद्ध नवमी तिथी गंधयुक्त तरीही वात उष्ण हे. सर्वांनी उभं राहा. राम जन्म झालाय. सर्वांनी टाळी वाजवायची आणि डोलायचंय. राम जन्मला सखे राम जन्मला राम जन्मला राम जन्मला राम जन्मला राम जन्मला
प्रभु रामचंद्र भगवान की जय। आरती श्री रामायण जय। कीर्ति कलित ललित सियती गावत ब्रह्मादिक मुनि नारद वाल्मीक विज्ञान विशारद सुख सनकादि शेष अरु सारद वरनि पवन सुत कीरतनी की। आरती श्री रामायण जी की। आरती श्री रामायण जी। गावत वेद पुराण अष्टदश सौ शास्त्र सब ग्रंथ न पोरस मुनि जन धन संतन को सरबस सार अंश सम्मत सब ही की। आरती श्री रामायण जी। आरती श्री गावत संतत शंभु भवानी अरुभट संभव मुनि विज्ञानी व्यास आदि कविवर बखार काकभुसुंडी गरुड़ के ही। आरती श्री रामायण जी। आरती श्री कलिमल हरनि विषय रस फीकी भग सिंगार मुक्ति युवती की गलन रोग भव तात मात सब तुलसी। आरती श्री रामायण जी। आरती श्री रामायण जी। खाली लोटांगण